नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण मुरमुऱ्यांमध्ये बेसन पीठ टाकून आठवड्यातून 3 ते 4 वेळेस करून खाल अशी चविष्ट आणि बनवायला सोपी, मोजक्या साहित्यात होणारी, पौष्टिक, एकदम युनिक कोणतीही रेसिपी आहे ते बघूया. तर अशी ही चविष्ट रेसिपी करण्यासाठी आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहे. तर बघू शकता या ठिकाणी हे मुरमुरे घेतलेले आहे. मुरमुरे आपल्या घरामध्ये असतातच पडलेले किंवा फ्रेश घेऊ शकता किंवा मऊ पडलेले मुरमुरे सुद्धा तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकता. घेतलेले मुरमुरे बाउलमध्ये टाकले. बाउल हा साईडला ठेवू. वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये 2 चमचे गच्च भरलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे. साधारण पाव वाटी बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळद या बेसन पिठामध्ये मिक्स करायची आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे बेसन पीठ या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. लहान मुलांची तर अगदी फेवरेटच ही रेसिपी आहे. शिवाय वजन जर का तुम्हाला कमी करायचं असेल त्यासाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. बघू शकता या ठिकाणी अगदी स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. एक सुद्धा गाठ नाही या बेसन पिठामध्ये. आता हे बेसन पिठाचं मिश्रण या मुरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि मुरमुरे व्यवस्थित असे या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. पूर्णपणे मुरमुरे हे मिक्स करून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. साहित्यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा, अर्धा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, खिसलेला गाजर, शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकत आहे. रवा किंवा तांदूळाचे पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता संपूर्ण साहित्य मिक्स करायचं आहे. तर मैत्रिणींनो, यापेक्षा जर का तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा आणखी भाजी यामध्ये ऍड करायची असेल जसं की पत्तागोबी, बीट वगैरे यासारख्या इतर भाज्या सुद्धा तुम्ही टाकू शकता, म्हणजे आणखीनच ही रेसिपी पौष्टिक होईल. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. संपूर्ण व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे किंवा तवाही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल बघू शकता मैत्रिणींनो, अगदी पाव चमचापेक्षाही कमी तेल घेतलेलं आहे. तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता. अजिबात जास्त तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही. फक्त पॅनला अशा प्रकारे लावून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि तवा असा हा थोडा तापला का त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि पॅनकेक जसे असतात ना तसं हे मिश्रण आपल्याला पसरवायचं आहे. खूप असं पातळसर सुद्धा पसरवायचं नाही आणि खूप जाड सुद्धा राहू द्यायचं नाही. जसं आपण थालीपीठ वगैरे करतो ना त्यानुसार हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही चमचाने सुद्धा पसरू शकता ह्यानुसार किंवा हाताने सुद्धा पसरून घेऊ शकता. तर अगदी झटपट ही रेसिपी होते आणि शिवाय रेसिपी करत असताना अजिबात भांड्यांचा राडा सुद्धा होत नाही. अगदी मोजक्या भांड्यांमध्येच ही रेसिपी तयार होते. व्यवस्थित असं पसरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. साधारण अर्धा ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं. गॅस अगदी मंदच होता. मंद गॅसवरती मस्त शेकू द्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारचा पूर्णपणे हा रंग बदललेला आहे. त्यानंतरच मग हा पॅनकेक आपल्याला पलटवायचा आहे. बघू शकता मस्त असा खरपूस खालची बाजू शेकली गेलेली आहे. एकदम कुरकुरीत अशा प्रकारचा हा पॅनकेक आपला झालेला आहे. बघू शकता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. आता खालची बाजू शेकत आहे म्हणून झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे छान असं हे शिजलं जाईल. पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं. गॅस अगदी मंद ठेवायचाच आहे, नाहीतर जळेल. आता काढून घेऊ. बघू शकता खालून सुद्धा मस्त असं हे शेकलं गेलेलं आहे आणि रंग सुद्धा छान असा आलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेते. जवळून सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान असं दिसते आणि अशा प्रकारचे लहान लहान हे पॅनकेक केले ना मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपल्याला देता येतात. तर दुसरं करून दाखवते. दुसरं पॅनकेक करण्यासाठी थोडंसं तेल लावायचं आहे. तुम्ही अशा प्रकारचे छोटे छोटे पॅनकेक सुद्धा करू शकता किंवा थालीपीठ सुद्धा बनवू शकता. थालीपीठ कापडावरती सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तव्यामध्ये टाकून गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे. तवा जर का जास्त गरम असेल तर गॅस बंद करा आणि हातानेच अशा प्रकारे पसरून घ्या. आता जसं थालीपीठ असताना थोडं मोठं थालीपीठच्या साईजचं हे मी थापून घेते, म्हणजेच थालीपीठ बनवते.
तर मैत्रिणींनो, बनवायला सोपं आहे, अगदी कमी तेलामध्ये होते आणि पौष्टिक सुद्धा आहे, हेल्दी सुद्धा आहे. म्हणून नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा. एकदा कराल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच करून खाल. एवढी चवीला छान अशी लागते ही रेसिपी. तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझा रेसिपीचा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता, हे थालीपीठ मस्त पसरून घेतलेलं होतं, झाकण ठेवून अशा प्रकारे शेकून घेतलेलं आहे. पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि खालची बाजू सुद्धा शेकून घ्यायची आहे. मस्त दोन्ही बाजू अशी छानही शेकली गेलेली आहे. बघू शकता, मस्त असा रंग आलेला आहे. आता हे थालीपीठ पॅनच्या बाहेर काढून घेते. तर एवढ्या पिठामध्ये हे 3 थालीपीठ होत असतात. तुम्हाला जेवढ्याही क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार तुम्ही साहित्य घ्यायचं आहे. बघू शकता, मस्त असं हे शेकलं गेलेलं आहे. अजिबात तेलकट हे थालीपीठ होत नाही, कारण यामध्ये कुठेही आपण जास्त तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही नक्कीच करून पहा. चटणी किंवा टोमॅटो सॉसची सुद्धा गरज भासत नाही. जर का लहान मुलं असतील तर असे नुसते सुद्धा हे खाऊ शकता. एवढी चवीला मस्त असे लागतात. तुम्ही नक्कीच करून बघा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.